स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी आरोपीची कोठडी मिळण्याची पोलिसांनी आता न्यायालयात धाव घेतलेली आहे। कोठडी मिळावी याकरता आरोपी दत्ता गाडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। येरवडा कारागृहात दत्तात्रय गाडेची कोठडी मिळण्यासाठी म्हणून पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे। पुणे स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी आता आरोपीची कोठडी मिळण्याकरता पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे। आरोपी दत्ता गाडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे येरवडा कारागृहामध्ये, पण आता मात्र दत्तात्रय गाडेची कोठडी मिळावी याकरता पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर दत्ता गाडेचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांनी तिसऱ्यांदा न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। याआधी सुद्धा 2 वेळा पुणे पोलिसांकडून याबाबतचा अर्ज करण्यात आलेला होता, पण ती मागणी फेटाळण्यात आलेली होती। आता पुन्हा एकदा पोलिसांनी हे अपील केलेलं आहे। त्याची पोलीस कोठडी खरं तर पोलिसांना हवी आहे आणि त्याची सुनावणी आज होतीये। आज नेमकं न्यायालय काय पद्धतीचा निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आरोपीच्या वकिलांना गाडेला भेटण्याचे न्यायालयाने परवानगी याआधीच दिलेली आहे, पण आता पुन्हा एकदा दत्ता गाडेची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांना त्याचा ताबा हवाय। सध्या दत्ता गाडे हा न्यायालयीन कोठडीमध्ये म्हणजेच येरवडा कारागृहामध्ये आहे। अजूनही त्याला जामीन मिळालेला नाहीये, पण पोलिसांना अजूनही त्याची चौकशी करायची आहे। त्यासाठी हा अर्ज आणि अपील आहे ती न्यायालयात करण्यात आलेली आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।